नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला अधिक मासाची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती सांगणार आहे। खूप कामात येईल ही गोष्ट तुम्हाला आणि या गोष्टीचे तुम्हाला फायदे सुद्धा होणार आहे। तुमचा पुण्य संचय यामुळे वाढणार आहे। तर काय आहे ती माहिती, काय असेल यामध्ये महत्त्वाचं, हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक प्रकारची माहिती ऐकण्यासाठी दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचं ध्यान नक्की करा। त्यासाठी कमेंट अशी करा, ओम नमो भगवते वासुदेवाय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, आपल्या पवित्र अशा हिंदू धर्मामध्ये दिव्याला आणि त्यातील वातीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। मग कार्तिक मास असो किंवा घरातील कोणतीही विशेष पूजाविधी, विविध प्रकारच्या वाती प्रज्वलित करण्याची परंपरा आपल्याकडे जोपासली जाते। या सर्व वातींमध्ये सर्वात आगळीवेगळी आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत प्रभावशाली मानली जाणारी वात म्हणजे वेणी माधव वात। आपल्या देव्हाऱ्यामध्ये दिवा लावणे हे केवळ अंधार दूर करण्याचे प्रतीक नाही, तर ते ईश्वरी चैतन्य जागृत करण्याचे एक माध्यम समजले जाते। वातींच्या विविध प्रकारांमध्ये वेणी माधव नावाच्या वातीला सर्वश्रेष्ठ स्थान दिले जाते। ही वात केवळ आकाराने मोठी नाही, तर त्यामागे एक गहन आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे। वेणी माधव वातीचे सर्वात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिची बनावट। ही वात 33 सुट्या फुलवाती एकत्र गुंफून तयार केली जाते। हिंदू शास्त्रानुसार 33 हा आकडा 33 कोटी म्हणजे 33 प्रकारच्या देवशक्तींचे प्रतिनिधित्व करतो। जेव्हा या 33 वाती एका वेणीसारख्या गुंफल्या जातात, तेव्हा त्या एका प्रचंड ऊर्जेचे प्रतीक बनतात। वेणी माधव हे नावच अतिशय अर्थपूर्ण असे आहे। ही वात म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींच्या एकत्रित शक्तीचे रूप मानली जाते। ज्याप्रमाणे या तीन देवता सृष्टीची निर्मिती, पालन आणि लय करतात, त्याचप्रमाणे ही वात प्रज्वलित केल्यामुळे घरातील नकारात्मकतेचा नाश होऊन आपल्या घरामध्ये सात्विक ऊर्जेची निर्मिती होत असते। वेणी माधव या वातीचा संबंध थेट उत्तर प्रदेशातील प्रयागराज या क्षेत्राशी संबंधित आहे। प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 पवित्र नद्यांचा त्रिवेणी असा संगम तयार होतो। त्यामुळे असे मानले जाते की या संगमावर भगवान वेणी माधव यांचे माता लक्ष्मीसह कायमचे वास्तव्य असते। प्रयागराज या तीर्थक्षेत्राचे क्षेत्रपाल म्हणून सुद्धा भगवान वेणी माधव यांना पूजले जाते। ही वात लावणे म्हणजे आपल्या घराच्या देव्हाऱ्यात प्रयागराजच्या त्या पवित्र त्रिवेणी संगमाची पुण्याई आणि आशीर्वाद मिळवण्यासारखे आहे। अधिक मासामध्ये एकदा तरी ही वात अवश्य लावावी। मग तुम्ही अधिक मासात येणाऱ्या एकादशीला ती लावू शकतात किंवा गुरुवारी लावली किंवा अधिक मासातल्या इतर कोणत्याही दिवशी लावली तरी पण चालेल। संध्याकाळच्या वेळेस तुम्ही ही वात अवश्य लावू शकतात। वेणी माधव वात लावण्याचे नेमके महत्त्व काय आहे आणि त्याचे फायदे काय होतात तेही मी तुम्हाला समजावून सांगते। या वातीमध्ये लक्ष्मीसह वेणी माधवांचे वास्तव्य असल्यामुळे ही वात प्रज्वलित केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि स्थिर लक्ष्मी नांदते। त्याचबरोबर त्रिवेणी संगमावर स्नान केल्यामुळे जी पुण्याई आपल्याला मिळणार असते, तीच पुण्याई मनोभावे वेणी माधव वात लावल्यामुळे मिळते, अशी भक्तांची श्रद्धा आहे। आता आपल्याला प्रत्येकालाच त्या संगमावर जाणं शक्य होत नाही, आपापल्या घरच्या विविध कारणांमुळे किंवा आपल्या बिझी रुटीनमुळे। तर मग आपण आपल्या घरामध्ये ही वेणी माधव नावाची वात नक्कीच लावू शकतात। तुम्हाला घरच्या घरी ही वात बनवायची असेल तर यूट्यूबवर वेगवेगळ्या चॅनेल्सवर याचे व्हिडिओ असू शकतात किंवा असतीलच, तर तुम्ही ते सर्च करा की वेणी माधव वात कशी बनवायची आणि ते पाहून तुम्हाला जमणार असेल तर तुम्ही ती वात अवश्य तुमच्या हाताने बनवा। आणि जर समजा शक्य होणार नसेल तर तुम्ही बाजारामध्ये गेलात जिथे पूजेचं साहित्य विकत मिळतं, तर तिथे तुम्ही चौकशी करा की वेणी माधव वात आहे का, किंवा आपल्या शेजारी पाजारीसुद्धा आपण चौकशी करू शकतो
की बऱ्याच ज्या वृद्ध महिला असतात किंवा ज्या जुन्या काळच्या थोड्याशा महिला आहेत, आता कसं सगळंच काही नवीन आल्यामुळे आपल्यासारख्या मुलींना ते जमत नाही, पण ज्या घरामध्ये थोड्याशा वयस्कर बायका आहेत किंवा थोडं पूजा अर्चांचं प्रमाण जास्त आहे, तर बऱ्याच कला त्यांच्यामध्ये असतात किंवा त्यांना बनवतासुद्धा येतात. तर तुम्ही चौकशी करून बघा, तुम्हाला तिथेच जर ती वात बनवून मिळाली तर त्यांच्याकडून तुम्ही ते बनवून घेऊ शकतात. तर भरपूर सारे पर्याय मी तुम्हाला सुचवले, यापैकी तुम्हाला जसं शक्य होईल तसं करा आणि वेणी माधव वात लावण्याचा नक्की प्रयत्न करा. बघा, कार्तिक महिन्यामध्ये किंवा अधिक मासामध्ये ही वात लावल्यामुळे आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ मिळतं. त्रिमूर्तींच्या आशीर्वादाने, म्हणजेच काय, भगवान श्रीहरी विष्णू, ब्रह्मा, त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णू आणि भगवान भोलेनाथ म्हणजेच महेश किंवा महादेव यांच्या आशीर्वादामुळे घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि ताळमेळ वाढतो. ही वात आकाराने मोठी असल्यामुळे ती तुपामध्ये नीट भिजवून एका मोठ्या निरांजनामध्ये किंवा समईमध्ये प्रज्वलित केली जाते. 33 वातींची ही गुंफण जेव्हा तेवते तेव्हा त्याचा प्रकाश आणि ऊर्जा संपूर्ण घराला व्यापून टाकते. मंडळी, मी तुम्हाला सांगते, पर्याय तर तुम्हाला सुचवले की वेणी माधव वात तुम्हाला कुठे मिळू शकते वगैरे, तरी पण तुम्हाला समजा नाहीच मिळाली किंवा तुम्हाला स्वतःलाही ती बनवायला नाहीच जमली, तर तुम्ही 33 फुलवाती एकत्र करून व्यवस्थितपणे त्या मोठ्या निरांजनामध्ये, पंतीमध्ये किंवा समईमध्ये भिजवून लावा आणि त्या तुम्ही प्रज्वलित करा. हे सुद्धा केलं तरी पण चालेल. जसं आपण बघा, जेव्हा त्रिपुरारी पौर्णिमा येते तेव्हा अनेक जवळपास त्या 750 वाती असतात, त्याही आपण एकत्र भिजवून लावतो. तर या 33च असणार आहे. नक्कीच तुम्हाला त्या लावता येतील. घरातील ज्येष्ठ बायका या वाती करतात आणि आता पूजेचं सामान मिळतं अशा ठिकाणी या वाती सहज मिळतात. त्याचप्रमाणे यूट्यूबवर सुद्धा व्हिडिओ आहे, त्यानुसार तुम्ही घरच्या घरी वाती तयार करा. आणि नाही जमलं तर पर्याय मी तुम्हाला सुचवला आहेच की काय करू शकता तुम्ही. तर या वातीचं महत्त्वसुद्धा मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली ते मला तुमची एक कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. कुणाला अजून उपयोगी येईल असं वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांना पाठवा. आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना येणाऱ्या अधिक मासाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.